माझे नाव शिवम अमोल महाजन, शाळेचे नाव DS हायस्कूल दाताळा, वर्ग 5 क, तालुका मलकापूर, जिल्हा बुलढाणा। मित्रहो, आज मी तुम्हाला माँ जिजाऊ विश्वप्रेरिका यांच्याविषयी थोडीफार माहिती सांगणार आहे। नाव वाकायचे ना झुकायचे, अन्यायावर पलटून वार करायचे, सन्मानानेच जगायचे आणि सन्मानानेच मरायचे, अशा महान राजमाता जिजाऊ यांच्याविषयी बोलण्याची संधी मिळत आहे, हे मी माझे सौभाग्य मानतो। मित्रहो, राजमाता जिजाऊ यांच्याविषयी कोणालाही माहित नाही असे कधीच होऊ शकत नाही। का बरं? त्यांनी आपल्या स्वराज्याचे स्वप्न बघितले तर बघितलेच नाही, त्याला सत्यात तरी देखील उतरविले, त्याच म्हणजे महासाहेब जिजाऊ। पुराणांमध्ये आदिशक्तीचा उल्लेख केलेला दिसतो, त्या आदिशक्तीचे दर्शन सर्व जगाला राजमाता जिजाऊ या रूपाने घडले। थोर तुमचे कर्म जिजाऊ, उपकार कधी न फिटणार, थोर तुमचे कर्म जिजाऊ, उपकार कधी न फिटणार, चंद्र सूर्य असेपर्यंत नाव तुमचे न मिटणार, चंद्र सूर्य असेपर्यंत नाव तुमचे न मिटणार। अशा महान राजमाता जिजाऊ यांचा जन्म महाराष्ट्रातील बुलढाणा जिल्ह्यातील सिलखेड राजा येथे 12 जानेवारी 1598 साली झाला होता। मला याचा सार्थ अभिमान आहे की मी मातृतीर्थ जन्माला आलो आहे। त्यांच्या वडिलांचे नाव लखुजीराव जाधव आणि आईचे नाव माळसाबाई होते। जिजाऊंना लहानपणापासूनच अन्यायाविरुद्ध चीड होती। त्या अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी त्यांनी खेळण्याच्या वयात हातात तलवार आणि ढाल घेऊन युद्ध कौशल्य अंगीकृत केले। आपल्या महाराष्ट्रात मुघल सत्ता ही चालून येत होती आणि दीनदुबळ्या जनतेला लुटत होती। त्या मुघल सत्तेतील जे अमानुष लोक होते ते आपल्या बहिणीच्या अब्रूवर हात घालत होते। कोण थांबवणार त्यांना? कोणी सांगू नये, कोणी म्हणू नये, अशी प्रतिकूल त्यावेळेची परिस्थिती होती। असे काहीतरी केले पाहिजे आणि असं काहीतरी केलं पाहिजे असा विचार आपल्या जिजाऊंनी केला। डंका जिजाऊंचाच आजही वाजतोय जगती, डंका जिजाऊंचाच आजही वाजतोय जगती, घालून स्वराज्याचा पाया घडविला तिने छत्रपती, घालून स्वराज्याचा पाया घडविला तिने छत्रपती। डिसेंबर 1605 मध्ये जॉनचा विवाह शहाजीराजे भोसले यांच्यासोबत दौलताबाद येथे झाला होता। राजमाता जिजाऊ म्हणजे शिवमान्य छत्रपती शिवाजी महाराज म्हणणारी एक धैर्यवान वीर माता। 19 फेब्रुवारी 1630 फाल्गुन वद्य तृतीया शके 1551 रोजी सूर्यास्ताच्या वेळी जिजाऊंना पुत्ररत्नाची प्राप्ती झाली। त्यांचे नाव ठेवण्यात आले शिवाजी। त्यांना राजनीतीचे सखोल ज्ञान, समान न्याय देण्याची वृत्ती आणि अन्याय करणाऱ्यांना कठोर शिक्षा देण्याचे धाडस दिले, तेच म्हणजे शिवाजी। वीरकन्या वीरपत्नी त्यांच्या पोटी जन्म आला महाराष्ट्राचा भाग्यविधाता, महाराष्ट्राचा भाग्यविधाता। अशा महाराष्ट्र जशी वीरपुत्रांची भूमी आहे तशी वीर मातांची भूमी आहे, हे आपल्याला जिजाऊंना बघून समजता येते। इतिहासात त्यांनी संयम ठेवून योग्य निर्णय घेतला आणि प्रतिकूल परिस्थितीतही तो मराठा साम्राज्यासाठी विस्तारणासाठी उपयुक्त ठरला। त्यांनी प्रतिकूल परिस्थितीतही संयम ठेवून योग्य निर्णय घेतला आणि जिजाऊंच्या प्रेरणेने शिवाजींनी स्वराज्य प्राप्तीचा पण निर्णय घेतला। त्यावेळेस शिवबा अवघे वय वर्ष 17 होते। शिवाजी महाराजांसारखे महान शासक घडविण्यासाठी जिजाऊंचे महत्त्वपूर्ण योगदान होते। ती ज्योत हिंदवी स्वराज्याची अडखळलेच कधी शिवशंभू। माँ जिजाऊ मार्ग दावत राहिली, 23 जानेवारी 1664 रोजी शहाजीराजांचे देखील निधन झाले। पतीच्या निधनानंतर जिजाऊ तरी जिद्दीने उभ्या राहिल्या आणि शिवाजी महाराजांचे राज्याभिषेक आणि हिंदवी स्वराज्याची स्थापना झालं बघून जिजाऊ राज्याभिषेकाच्या 12 दिवशी 17 जून इसवी सन 1684
शंभू चव्हाण जिजाऊ तुम्ही नसता तर नसता मिळाला स्वराज्याचा ठेवा. तुम्ही नसता तर नसते लढले जिद्दीने ते मावळे. तुम्ही नसता तर नसते लढले ते जिद्दीने मावळे. तुम्ही नसता तर नसले दिसले ते विजयाचे सोहळे. तुम्ही नसता तर नसते दिसले ते विजयाचे सोहळे. जय जय शिवराय, जय जिजाऊ.